नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूबच्या नवीन प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन नाशिक, वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. बघा, हा आपल्या प्लॅटफॉर्मचा माझ्या बाजूने किंवा मी घेतलेला हा सेकंड व्हिडिओ आहे. आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक इंट्रो जो आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा असेल किंवा मग आपल्या साकार एज्युकेशन नाशिक या संस्थेचा असेल तो आपण या ठिकाणी बघितला होता. आजचं जे लेक्चर आहे किंवा आजचा जो सब्जेक्ट आपला जो आहे तो सब्जेक्ट खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सर, इंटरेस्टिंग कसा? नेमकं तुम्ही आज आम्हाला काय सांगणार आहात? बघा, बरीच वर्ष उलटून गेल्याच्या नंतर अशा काही घटना घडतात की त्याच्यावर डेफिनेटलीच आपल्याला विचार करावा लागतो. आजचा जो टॉपिक मी तुमच्या समोर आणलेला आहे, तुम्हाला बोर्डवर दिसतच असेल की आजचा टॉपिक पण काहीतरी त्याच प्रकारचा आहे की जेव्हापासून आम्ही या फील्डमध्ये आलेलो आहोत बँकिंग सेक्टरच्या किंवा बँकिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या किंवा आम्ही स्वतः जेव्हा एक्झाम द्यायचो तेव्हापासून तर आजपर्यंत असली रिक्रुटमेंट आजपर्यंतही कुठल्या ऑर्गनायझेशननं विद्यार्थ्यांना दिलेली नाही. सर, ही ऑर्गनायझेशन नेमकी एवढी वेगळी का? नेमकं तुम्ही असं का म्हणताय की याच्या अगोदर असं कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा अशा प्रकारची रिक्रुटमेंट विद्यार्थ्यांसमोर आलेली नाही असं तुम्ही नेमकं का म्हणताय? तर त्याचा थोडासा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया जेवढेही विद्यार्थी प्रिपरेशन करताय त्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी असा कोणीही विद्यार्थी नसेल किंवा खूप कमी पर्सेंटेजमध्ये असे विद्यार्थी असतील की त्यांनी कधी हा विचार केला नसेल की मला जर बँकेत जर नोकरी मिळवायची आहे तर मोस्ट प्रोबेबली ती जर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर सोने पे सुहागा. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, कुठल्याही गव्हर्नमेंट बँकेमध्ये आपल्याला जॉब पाहिजे ही आपली मानसिकता तर आहेतच, पण त्याच्यातल्या त्याच्यात जर मला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर जॉब मिळाला तर मतलब खूप चांगली गोष्ट त्या ठिकाणी होईल असं प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतं. इंडियाज लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं. आज आपल्या देशामध्ये असा एकही व्यक्ती नसेल, एकही ज्याला बँकिंगचं नॉलेज आलंय किंवा जो बँकिंग अकाउंट ओपन करतो बँकेमध्ये जाऊन किंवा त्याच्यानंतर त्याचे ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये होते आहे असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक माहीत नसेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, मी बऱ्याचदा सर्वे केलाय, इव्हन जेव्हा विद्यार्थी माझ्या समोर इथं बसतात फर्स्ट लेक्चरमध्ये त्यावेळेस बऱ्याचदा आम्ही थोडंसं त्यांना एक त्यांचं जनरल नॉलेज कसं आहे रिगार्डिंग बँकिंग हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना काही प्रश्न विचारतो. मग त्यांना प्रश्न कुठले विचारले जातील? तर त्यांना प्रश्न विचारला जातं की मी इथे एका बँकेचं नाव घेणार आहे, त्या बँकेचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही मला सांगायचंय की ती बँक सरकारी आहे की प्रायव्हेट आहे, म्हणजे सरकारी आहे की खाजगी बँक आहे हे आम्हाला सांगायचं आहे. विद्यार्थी म्हणतात ओके सर, नो प्रॉब्लेम. आता जेव्हा आम्ही त्यांना विचारतो चला आंध्रा बँक ही कुठली बँक आहे, आता ती मर्ज ती झालेली आहे पण कुठली बँक आहे असं जर विचारलं तर जिथे माझ्या समोर बसलेले जेवढेही विद्यार्थी आहे त्याच्यापैकी नियर अबाउट 50% तरी विद्यार्थी सांगायचे की आंध्रा बँक ही प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. त्याच्यानंतर पुढे जर विचारलं चला कॉर्पोरेशन बँक कुठली बँक आहे, सरकारी आहे की प्रायव्हेट आहे, विद्यार्थी सांगायचे, त्याच्यातलेही बरेच विद्यार्थी सांगायचे सर प्रायव्हेट बँक आहे. ओके, त्याच्यानंतर मला सांगा स्टेट बँक ऑफ इंडिया ही कुठली बँक आहे, तर 100% माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी सांगायचे की सर स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे. म्हणजे हे जे गुडविल आपण ज्याला म्हणतो हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे समाजामध्ये म्हणा किंवा हे मार्केटमध्ये आहे. तर अशा लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँकमध्ये आपल्याला जर जॉब मिळत असेल तर तो कोणाला नकोय? डेफिनेटलीच तो जॉब प्रत्येकाला हवाय. तर आज मी असंच काहीतरी एक नोटिफिकेशन, असंच एक रिक्रुटमेंट किंवा अशीच एक प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी वी कॅन से दॅट दिस इज नॉट अ गोल्डन ऑर नॉट अ सिल्वर अपॉर्च्युनिटी, इट इज प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी ऑफ मेनी ऑफ द स्टुडंट्स. आता बऱ्याच विद्यार्थी जेव्हा ही माझा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर ही ॲड तर आमच्यासाठी नव्हतीच, तर तुम्ही आम्हाला ही का सांगितली? आता बघा, सर्वात महत्त्वाचा पार्ट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे जे रिक्रुटमेंट आलेलं आहे हे रिक्रुटमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आम्हाला कॉलही आलेले आहेत त्या संदर्भात विद्यार्थ्यांची की सर ही जी नवीन ॲड स्टेट बँक ऑफ इंडियाने जी याच्या अगोदर कधीही काढलेली नाहीये ती जर आता काढली आहे तर नेमका याचा परिणाम आमच्या येणाऱ्या अपकमिंग ज्या स्टेट बँक ऑफ इंडिया POची जी रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंटवर होणार आहे का? हे बघा, साधं सरळ आणि सोपं गणित आहे. ह्या अशा ऍड कधीतरी येतात. ओके, तुमच्या जर लक्षात असेल किंवा याच्या अगोदरचे नोटिफिकेशन्स किंवा याच्या अगोदरच्या SBIच्या रिक्रुटमेंट तुम्ही मागच्या काही वर्षात जर बघितले असेल तर SBIने बऱ्याचदा स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्रुटमेंट काढल्या होत्या. आता इव्हन स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्रुटमेंटमध्ये पण जो एक मेन क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया एक्सपिरियन्सचा असायचा आणि इव्हन या सर्कल बेस्ड ऑफिसर ह्या रिक्रुटमेंटमध्ये पण SBIने तो एक क्रायटेरिया ठेवलेला आहे एक्सपिरियन्सचा. मग याच्या अगोदर जर एक्सपिरियन्स बेस्ड वॅकन्सी येत होत्या
आणि त्या येऊनही SBIच्या क्लर्कच्या रिक्रुटमेंटवर किंवा SBIच्या POच्या रिक्रुटमेंटवर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत त्याच्यावर परिणाम झालेला नाहीये. म्हणजे त्या रिक्रुटमेंट ॲज इट इज नेहमी येत गेल्या. जरी ह्या अशा एक्सपिरियन्स बेस म्हणा किंवा स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्रुटमेंट जर मध्ये येत असतील तरी त्याचा आपल्या जनरल रिक्रुटमेंटवर म्हणजे SBI क्लर्क आणि SBI POवर कुठलाही परिणाम होणार नाही. तर पहिले हा माइंडसेट तुमच्या मनात जो तयार झालेला आहे तो थोडासा बाहेर काढून टाका, त्याचा याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. ओके, मग आता ज्या वॅकन्सीज आहे, वॅकन्सीज कशा आहेत मी थोडंसं ॲडच्या संदर्भात पहिले सुरुवातीला बोलतो, त्याच्यानंतर ही ॲड नेमकी कोणासाठी आहे, कुठल्या लोकांनी ह्या ॲडचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे ते थोडंसं मी तुम्हाला नंतर या व्हिडिओमध्ये सांगेन. बघा, ॲड आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल बेस्ड ऑफिसर. आता सर्कल बेस्ड ऑफिसर म्हटल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतं की हे काय नेमकं नवीन प्रोफाईल तयार केलं SBIने, की सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजे नेमकं काय आहे, ह्या ऑफिसरला काय काम करावं लागेल, की यांना नेमकं टेक्निकल काम असेल की नॉन टेक्निकल काम असेल, कुठल्या प्रकारचे कामं ह्या लोकांना करावे लागतील. तर ते नेमकं ह्या सर्कल बेस्ड ऑफिसरचं जे ॲक्च्युअल प्रोफाईल आहे ते प्रोफाईल काय असेल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आपण एकदा ॲड कशी आहे, त्याच्या एलिजिबिलिटीज काय आहेत ते एकदा आपण या ठिकाणी बघूयात. बघा, टोटल वॅकन्सीज जे आहे त्या टोटल वॅकन्सीज आहे 3850. आता या 3850 ह्या नॉर्मल कॅन्डिडेटसाठी आहे. याच्यामध्ये जे हँडिकॅप स्टुडंट्स असतात, हँडिकॅप लोकांना पण याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत ज्या याच्यामध्ये 3850 मध्ये मी ॲड केलेलं नाहीये. जे नोटिफिकेशन आहे आपलं, त्या नोटिफिकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेलच नक्की. ओके, आता टोटल वॅकन्सीज आहे 3850. आता तुम्ही म्हणणार सर 3850 या वॅकन्सीज ऑल इंडिया आहेत का, तर ते मी अगोदर एकदा क्लिअर करतो. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे टोटल 16 सर्कल्स आहेत. ओके, त्या 16 सर्कल्स पैकी ही जी रिक्रुटमेंट आलेली आहे 3850 वॅकन्सीजची, ही फक्त आणि फक्त 7 सर्कलची आहे. ओके, तुम्ही जर बघितलं नोटिफिकेशनमध्ये प्रॉपरली तुम्हाला बघायला मिळतील की ते 7 सर्कल कुठले कुठले आहेत. तर ही फक्त त्या 7 सर्कलची रिक्रुटमेंट आहे. म्हणजे या टोटल 16 पैकी 7 सर्कलमध्येच हे 3850 वॅकन्सीज आहेत. आणि जस्ट रिमेंबर वन थिंग की आज जर ह्या 7 सर्कलची ॲड आलेली आहे, सो एक मोस्ट प्रोबेबल एक पॉसिबिलिटी अशी आहे की ते उरलेले जे 9 सर्कल्स आहेत त्या 9 सर्कलमध्ये पैकी पण काही सर्कल्सची ॲड येत्या काळामध्ये येण्याची एक शक्यता आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग, इट इज ओनली अ पॉसिबिलिटी. ओके, 3850. आता यांनी काय केलंय, सर्कल वाईज हे वॅकन्सीज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे सर्कल वाईज. आता महाराष्ट्र सर्कलमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र आणि गोवा येतं. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 550 वॅकन्सीज हे महाराष्ट्र आणि गोवामध्ये आहे. ओके, तर हे महाराष्ट्र सर्कलमध्ये 550 वॅकन्सीज आहे. तर आपण टोटल बघितलं ह्या 3850च्या 550 किती % आहे, तर हे जवळपास टोटल वॅकन्सीजच्या 14% वॅकन्सीज ह्या फक्त महाराष्ट्र सर्कलला आलेल्या आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, जास्तीत जास्त खूप मोठा वाटा या ठिकाणी आपल्या समोर आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता डेट टू अप्लाय. आता नेमका अप्लाय करण्याची ही जी तारीख आहे, अप्लाय करण्याची डेट जी आहे ती डेट नेमकी कुठली आहे ते बघा. तर 27 जुलै 2020 म्हणजे ऑलरेडी याचं नोटिफिकेशन चालू झालंय. हा व्हिडिओ जोपर्यंत तुम्हाला मिळणार आहे तोपर्यंत ह्या अप्लाय करण्याची जी डेट आहे ती ऑलरेडी चालू झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते अप्लाय केलेली असेल. तर 27 जुलै 2020 पासून तर 16 ऑगस्ट 2020 पर्यंत तुम्ही ह्या रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करू शकता, ही त्याची डेट असेल. ओके, आता एलिजिबिलिटी काय आहे सर या पोस्टची? सर्कल बेस्ड ऑफिसर आहे, मतलब एक कन्सिडर करा की जो PO लेवलचा पेपर आहे, PO लेवलची ही पोस्ट आहे. तर ह्या लेवलचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी एलिजिबिलिटी त्यांनी काय ठेवली आहे, एलिजिबिलिटी खूपच साधी सरळ आणि सोपी आहे, जी आतापर्यंत तुम्ही प्रत्येक एक्झामिनेशनसाठी बघत आलेले आहात. तीच एलिजिबिलिटी इथं पण आहे. एज्युकेशनल एलिजिबिलिटी आहे आपली एनी ग्रॅज्युएट. एनी ग्रॅज्युएट कुठल्याही स्ट्रीम मधून, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, MBA कुठलंही तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. इवन रिमेंबर वन थिंग, कुठली तुमचं जर मुक्त विद्यापीठातून म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीमधून जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही तुम्ही ह्या रिक्रुटमेंटसाठी इक्वली एलिजिबल आहात. जस्ट रिमेंबर दॅट थिंग. ओके, नो मिनिमम पर्सेंटेज इज देअर. म्हणजे तुम्हाला खूपच फर्स्ट क्लास असले पाहिजे, 75% असले पाहिजे, 60% प्लस असले पाहिजे, अशी कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट या ठिकाणी नाही आहे. तुम्ही पास ग्रेडमध्ये जरी असाल तरी तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. ओके, लँग्वेज रिक्वायरमेंट. आता हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी याच्या अगोदर खूप साऱ्या अशा रिक्रुटमेंट दिल्या होत्या, पण जे नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट आहे त्या नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंटने महाराष्ट्र रिजनमधून जर समजा अप्लाय केलं असेल आणि ते अप्लाय करून जर आपल्या इकडच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स घेऊन गेले असतील तर ते दुःख ऑलरेडी ज्या लोकांनी हे अनुभवलेलं आहे त्यांना माहिती आहे. पण ज्या लोकांनी हे दुःख अनुभवलेलं नाही आहे त्यांना एवढं काही जास्त महत्त्व त्याच्यात वाटणार नाही. पण लक्षात ठेवा, आता
तुम्ही म्हणणार सर असं नेमकं का होतं की बाहेरचे विद्यार्थी येतात आणि आपल्या विद्यार्थ्याचे जॉब का घेऊन जातात? बघा, हे एक सत्य आहे की आपले जे नॉन महाराष्ट्रीयन त्याच्यामध्ये स्पेशली जे नॉर्थ इंडियन स्टुडंट्स असतात ते बेसिकली खूप जास्त प्रिपेअर असतात, म्हणजे त्यांचं प्रिपरेशन खूप लवकर चालू झालेलं असतं ॲज कम्पेअर टू महाराष्ट्रीयन स्टुडंट. आणि डेफिनेटली ज्याचं स्टडी जास्त, मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं आहेतच की ज्याचा अभ्यास जास्त, ज्याची मेहनत जास्त, डेफिनेटली त्याचा सक्सेस रेशो सुद्धा कसा असतो? जास्त असतो. पण इथं एक थोडीशी राहत, आपण ज्याला म्हणतो ती राहत तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. ती कशी? इथं लँग्वेज रिक्वायरमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही महाराष्ट्र सर्कलमधून जर तुम्ही अप्लाय करत असाल, सो इट इज मॅन्डेटरी. व्हॉट इज द मॅन्डेटरी इज देअर की मराठी लँग्वेज हा एक तुमचा सब्जेक्ट म्हणून तुमच्या 10वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये किंवा 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये तुम्ही अटेम्प्ट केलेला असला पाहिजे. जो मला असं वाटतं 99% महाराष्ट्रीयन जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सब्जेक्टमध्ये, त्यांच्या बोर्डाच्या सब्जेक्टमध्ये मराठी हा सब्जेक्ट असतोच. फक्त असे काही विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांचे जे वडील आहेत किंवा पॅरेंट्स आहेत, त्या पॅरेंट्सच्या वेळोवेळी बदल्या होत राहतात, कधी कधी त्यांना बदल्या होऊन त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जावं लागतं. अशा विद्यार्थ्यांना बहुधा काय झालेलं असतं की त्यांच्या बोर्डाच्या एक्झामिनेशन मराठी लँग्वेज हा सब्जेक्ट 1% केसमध्ये नसतो, बाकी 99% केसेसमध्ये हा सब्जेक्ट आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेत झालेला आहे. याच्या अगोदरचे जे एक्झामिनेशन होत्या त्या एक्झामिनेशनमध्ये एक रिक्वायरमेंट त्यांनी दिलेली असायची की जरी तुमचा मराठी हा सब्जेक्ट तुमचा नसेल, पण जर तुम्ही मराठी बोलू शकता, जर तुम्हाला मराठी लिहिता येते, जर तुम्हाला मराठी समजते आणि ती समजून तुम्ही जर ती लँग्वेज बोलू शकता, तर अशा विद्यार्थ्यांना एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणून एक प्रकार असायचा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा हा मराठी सब्जेक्ट नाहीये, पण अशा विद्यार्थ्यांना जर त्या लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये जर परफॉर्म करता आलं, तर त्या विद्यार्थ्यांना पण इकडच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या वॅकन्सीसाठीची जी एक इलिजिबिलिटी आहे ती फुलफिल करता येत होती. आता तुम्ही जर बघितलं तर जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बेसिकली तुम्ही कधी बघितलं नसेल की हिंदी स्पीकिंग कोर्स आहे किंवा मग मराठी स्पीकिंग कोर्स आहे. ओके, आपल्या महाराष्ट्रात आपल्याला काय मिळतात? इंग्लिश स्पीकिंग कोर्स. पण तुम्ही हाच जर पार्ट नॉर्थ इंडियन केसमध्ये जर बघितला तर तिकडच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून अप्लाय करता यावं याच्यासाठी तिकडे मराठी लँग्वेज शिकण्याचे कोर्सेस चालतात, मराठी लँग्वेज शिकवण्याचे तिकडे क्लासेस आहेत, जो पार्ट आपल्याला म्हणजे त्या विद्यार्थ्यांना इकडून अप्लाय करता यावं यासाठी. परंतु इथं मात्र तशी परिस्थिती नाही. तुम्ही कितीही मराठी छानपैकी शिकून जरी आले तुम्ही आणि तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या सर्टिफिकेटमध्ये जर मराठी हा सब्जेक्ट नसेल, तर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करण्यासाठी इलिजिबल नाहीत आणि नसाल, हे लक्षात घ्या. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला, गरीब म्हणजे मी अभ्यासाच्या बाबतीत म्हणतो थोडंसं प्रिपरेशन कमी असतं आपलं, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या लोकांचं कॉम्पिटिशन नाहीये. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो जो आहे तो 100% असेल, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर वर्किंग एक्सपिरियन्स, सर्वात महत्त्वाचा पॉईंट. आता जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत ते विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील आणि जेव्हा मी हा पॉईंट इथं सांगणार होता की वर्किंग एक्सपिरियन्स असलं पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा येईल. लक्षात ठेवा, 2011ला इव्हन 2011ला जेव्हापासून IBPSचं फॉर्मेशन झालंय, हे आपलं 10वं वर्ष आहे IBPSचं. 2010 पासून मेनली रिक्रुटमेंट चालू झाल्या होत्या. 11ला IBPSचं फॉर्मेशन झालं ते 2020 पर्यंत. ह्या मागच्या 10 वर्षामध्ये ज्या लोकांना एक्सपिरियन्स आहे अशा लोकांसाठी अशी कुठलीही ऍड नव्हती. ही त्यांच्या समोर पहिल्यांदा आलेली ना, ते एवढी ऍड द्या त्यांच्यासाठी. आपण कशाला त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार करायचा की मला एक्सपिरियन्स नाहीये, मी तर फ्रेशर आहे, मग मी याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे का? हे बघा, लक्षात ठेवा, दरवर्षी तुम्हाला n नंबर ऑफ रिक्रुटमेंट मिळतात की नाही म्हणजे फ्रेशर लोकांसाठी, तर एवढी एक रिक्रुटमेंट त्या लोकांसाठी जाऊ द्या. ही आपल्या बाजूने त्यांच्यासाठी एक छानशी शिदोरी असेल असं कन्सिडर करा. मग सर आम्ही तर फ्रेशर आहोत, मग आम्ही ही ऍड म्हणजे काय करायचं आम्ही याच्याबद्दल? हे बघा, याच्या अगोदर किंवा याच्या अगोदरही आम्ही ग्रुपवर बेसिकली आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, टेलिग्रामचे ग्रुप असतील, फेसबुकवर प्रमोशन असेल, आम्ही बऱ्याचदा इव्हन ह्या पण ऍडची इमेज तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या ग्रुप्सला बघितली असेल. आम्ही टेलिग्रामवर पण ती टाकलेली आहे आणि फेसबुकला पण ती शेअर केलेली आहे की ह्या ऍडची जी इमेज आहे ना, ती इमेज आम्ही ऑलरेडी सर्क्युलेट केलेली आहे. पण तरीही मी व्हिडिओ का बनवतोय, तर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं नेमकं की विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत ह्या ऍडच्या संदर्भात, ह्या रिक्रुटमेंटच्या संदर्भात. तर त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची होती,
म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तयार केलेला आहे, बनवलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा, जरी तुम्ही आता फ्रेशर आहात पण तुमच्या घरात कदाचित मोठी बहीण असेल, मोठा भाऊ असेल, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे कोणी असे जवळचे लोक असतील की ज्यांच्याबद्दल तुम्ही चांगला विचार करताय, तुम्हाला असं वाटतंय की यांचं खरंच काहीतरी यांचं भविष्यामध्ये चांगलं व्हावं. लक्षात ठेवा, जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो चांगला तर डेफिनेटली आपलं पण चांगलं होतं. अशी एक मानसिकता वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तर आपण पण त्याचा थोडासा विचार करून एक थोडंसं चांगलं काम या ठिकाणी करूयात. मग काय करायचंय आपल्याला, जे फ्रेशर आहे त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे ते लोक तर पॉझिटिव्हली घेणारच आहेत, पण जे लोक फ्रेशर्स आहेत, ज्यांचा हा वर्किंग एक्सपिरियन्सचा जो एलिजिबिलिटीचा पार्ट आहे तो जर फुलफिल होत नसेल तर अशा लोकांनी तुमच्या भाऊ बहीण असतील किंवा तुमचे जे आजूबाजूचे लोक असतील किंवा जे नातेवाईक असतील त्या लोकांपर्यंत ही ॲड तुम्हाला पोहोचायची. कुठल्या लोकांपर्यंत, सर्वांपर्यंत नव्हे, जे लोक ही एलिजिबिलिटी फुलफिल करत असेल अशा लोकांपर्यंत. मग सर ती एलिजिबिलिटी काय आहे, तर जर तुम्हाला सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी जर अप्लाय करायचं आहे तर तुमची प्राइम एलिजिबिलिटी असली पाहिजे की तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, ते पण ऑफिसर म्हणून. सर कुठे एक्सपिरियन्स कुठे असला पाहिजे, तर तुम्हाला शेड्यूल कमर्शियल ज्या बँका आहेत, शेड्यूल कमर्शियल बँक असतील किंवा मग आरआरबीज मतलब रिजनल रुरल बँका, ज्या ग्रामीण बँका आहेत त्या ग्रामीण बँकांमध्ये तुम्हाला जर समजा एक्सपिरियन्स असेल तर असे कॅन्डिडेट ज्यांना 2 वर्षाचा ऑफिसर म्हणून एक्सपिरियन्स आहे असे लोक ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये नेमका पहिला प्रश्न काय येतो, सर जे ऑलरेडी शेड्यूल कमर्शियल पब्लिक सेक्टर बँकमध्ये आहेत, म्हणजे कोणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, बँक ऑफ बरोडामध्ये असेल, त्याच्यानंतर कॉर्पोरेशन बँकमध्ये असेल, त्याच्यानंतर सिंडिकेट बँकमध्ये असेल, वेगवेगळ्या बँकांमध्ये असेल, तर ह्या बँकातल्या लोकांनी जे ऑलरेडी ऑफिसर आहेत त्या लोकांनी इकडचा विचार करायला पाहिजे का. बघा, जर तुमच्याजवळ जो ऑलरेडी जॉब आहे त्याच्यापेक्षा एक स्टेप जर तुम्हाला चांगला जॉब जर मिळत असेल तर डेफिनेटली मला असं वाटतं की त्या लोकांनी विचार करायला हरकत नाही. परंतु हा पाठ किंवा ही ॲड सर्वात जास्त प्लॅटिनम ऑपॉर्च्युनिटी कोणासाठी ठरणार आहे माहिती आहे का, जे लोक आरआरबीज मध्ये आहेत. आरआरबी म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय मागे जेव्हा आरआरबीच्या ॲड येतात, आरआरबीज मध्ये स्केल 2 ची जी ॲड असते, आता स्केल 1 ऑफिसर मध्ये जे आहे विद्यार्थी त्यांनी जर समजा महाराष्ट्रातून फॉर्म भरला असेल तर त्यांचं सिलेक्शन महाराष्ट्रातच झालंय. पण काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना जसं की महाराष्ट्रामध्ये स्केल 2 च्या वॅकन्सीज खूप कमी असतात आरआरबीज मध्ये, तर त्या लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे यूपी असेल, गुजरात असेल, बिहार असेल, असे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टेटमधून जर अप्लाय केला असेल, पण त्यांना असं वाटत असेल की आता मला माझ्या स्टेटमध्ये जायची एक संधी जर हवी असेल तर त्या लोकांसाठी ही संधी खूप चांगली आहे. म्हणजे ते लोक जे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या आरआरबीज मध्ये आहेत त्यांना लाईफ टाईम जॉब तिथंच करावं लागणार आहे, कारण त्या आरआरबीज महाराष्ट्रात नाहीये. आता ही एक खूप चांगली संधी त्यांच्या समोर चालून आली की जर त्यांना महाराष्ट्रात यायचं असेल तर त्या आरआरबीज मधले जे स्केल 2 ऑफिसर आहे अशा लोकांनी सुद्धा ह्या परीक्षेला अप्लाय करू शकता. इव्हन तुम्ही स्केल 2 आहात तिकडच्या पेक्षा सर्कल बेस ऑफिसर पेक्षा तो एक स्केल तुमचा जास्त आहे, कारण सर्कल बेस ऑफिसर हा स्केल 1 जॉब आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्या स्टेटमध्ये जायचंय, मला माझ्या घराच्या नेटिव्ह प्लेसच्या जवळ जायचं, तर ती एक संधी तुमच्यासाठी या ठिकाणी चालून आलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय, मागच्या काही वर्षामध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जॉईन केलेले आहेत. आता त्या लोकांना बेसिकली ते जेव्हा इथं आले त्यांची स्वप्न होती की त्यांना सरकारी जॉब पाहिजे. पण कसं असतं माहिती का, प्रत्येक कॅन्डिडेटचा काहीतरी पर्सनल इश्यू असतो, कोणाच्या फायनान्शियल इश्यूज असतात, कोणाच्या घरच्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा असतात, कोणी घरामध्ये मोठं असतं की नाही सर मी घरामध्ये मोठा मुलगा आहे किंवा घरामध्ये मी मोठी मुलगी आहे तर मला ॲज सून ॲज पॉसिबल कुठला तरी जॉब जॉईन करावा लागेल, सरकारी जॉब मिळवण्यासाठी मला थोडासा अजून जास्त वेळ द्यावा लागेल, तो वेळ मला माझ्या घरच्यांकडून मिळत नाहीये किंवा मी देऊ शकत नाहीये. अशा लोकांनी काय केलंय, मागच्या 4-5 वर्षाचा काळ जर बघितला तर ॲक्सिस बँक असेल, फेडरल बँक असेल, कर्नाटका बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, सिटी बँक असेल, अशा वेगवेगळ्या ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत त्या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये ते ऑफिसर म्हणून ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. आता ऑलरेडी जॉईन झालेले आहेत, मग त्या लोकांना आता खूप चांगली संधी, त्यांच्या हातात तेव्हा निराशा पडली होती की वेळेपोटी म्हणा किंवा मग फायनान्शियल कंडिशन आपली थोडीशी वीक असल्यामुळे म्हणा तुम्हाला इकडच्या अपॉर्च्युनिटी सोडून तुम्हाला तिकडे जावं लागलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये. अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी सर्कल बेस ऑफिसर ह्या रूपाने चालून आलेली आहे. मग अशा लोकांनी काय करायचंय, आता ह्या सर्कल बेस ऑफिसर ह्या रिक्रुटमेंटचा चांगल्यात चांगला फायदा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये एक ॲडिशनल पार्ट काय असेल, जे ऑलरेडी पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आहे, जी नावं मी तुम्हाला आता सांगितले, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, ह्या ज्या आपल्या पब्लिक सेक्टर बँकामध्ये जे विद्यार्थी आहेत ना त्याच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थी नियर अबाउट 75% to 80% विद्यार्थी हे समाधानी झालेले असतात की चला मला जॉब मिळालेला आहे. ओके, तर ते लोक
या बाजूला कितपत विचार करतील हे मी नाही सांगू शकत, पण जे प्रायव्हेट सेक्टर किंवा RRBमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी इथं छानपैकी जी चालून आलेली अपॉर्च्युनिटी आहे तिचा फायदा करून घ्यायला हरकत नाही. आता नेमक्या शेड्यूल कमर्शियल बँका कुठल्या कुठल्या आहेत, RRBs कुठल्या आहेत, त्यात तुम्हाला मी पुढे एक लिंक तुम्हाला मी शेअर करेल. त्या लिंकमध्ये तुम्ही जर जाऊन बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नेमक्या कुठल्या बँकामध्ये असलेला एक्सपिरियन्स असलेले कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता ती लिस्ट तुम्हाला इझिली बघायला मिळेल. किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलवर जरी गेला, गुगलवर गेल्याच्या नंतर शेड्यूल कमर्शियल बँकची लिस्ट असं जरी टाकलं तर पूर्ण बँकांची लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही तिथे बघू शकता की तुमची जी बँक आहे, तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय ती शेड्यूल कमर्शियल बँक किंवा RRBमध्ये येते का हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, आता एज लिमिट, व्हॉट अबाउट द एज लिमिट. एज लिमिट अशी आहे की ओपनचे जे कॅन्डिडेट आहे, ओपन EWS कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे ते वयाच्या 30 वर्षापर्यंत ह्या परीक्षेत अप्लाय करू शकता. OBC कॅन्डिडेट जर असतील तर ते वयाच्या 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि SC किंवा ST कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. ओके, एज लिमिट मतलब ॲज युजल आहे, आपण आतापर्यंत ह्याचं एज लिमिट बघत आलेलो आहे. सिलेक्शन प्रोसेस, आता सिलेक्शन प्रोसेस SBIने कशी ठेवलेली आहे ती बघा. जेवढेही लोक अप्लाय करणार आहेत, लक्षात ठेवा, जेवढेही लोक अप्लाय करणार आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल असं नाही. ते काय करणार आहे, ते स्क्रुटिनी करणार, ते म्हणजे ते जे सॉर्ट आउट करणार, ते जेवढेही ॲप्लिकेशन्स त्यांच्याकडे रिसीव्ह होणार आहेत ते ॲप्लिकेशन ते सॉर्ट आउट करतील आणि सॉर्ट आउट करून त्यांना जे जे प्रोफाईल आवडलेत विद्यार्थ्यांचे त्याच विद्यार्थ्यांना ते इंटरव्ह्यूचा कॉल देणार आहे, हे लक्षात ठेवा. अजून त्यांनी एक बोल्डमध्ये त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये एक लाईन दिलेली आहे का जर ॲप्लिकेशन जर खूप जास्त आली, ओके, त्यांना असं वाटलंय की आता सॉर्ट आउट करायला थोडंसं कठीण जातंय, तर त्यांनी तो राईट्स स्वतः SBIने स्वतःकडे ठेवलाय. कुठला, की जर जास्तीत जास्त ॲप्लिकेशन जर आले तर ते या ठिकाणी एक परीक्षा, एक एक्झाम जे आहे ते एक्झाम पण या ठिकाणी कंडक्ट करतील. त्या एक्झामचं जे शेड्यूल म्हणजे जो पार्ट आहे किंवा एक स्वरूप आपण ज्याला म्हणतो ते आहे ते नॉमिनलच असेल. मतलब जसं आपण ॲप्टिट्यूड आहे आपला, मॅथ्स, LR, इंग्लिश, GA, बँकिंग रिलेटेड, याच्याशीच रिलेटेड असलेले काही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स ते आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात. ती एक पॉसिबिलिटी आहे, तो राईट्स त्यांनी त्यांच्याकडे ठेवलाय. पण जर ऍप्लिकेशन जर त्यांनी जेवढा विचार केलाय तेवढेच जर ऍप्लिकेशन आले तर मग स्क्रुटिनी होईल आणि त्याच्यानंतर डायरेक्टली इंटरव्ह्यू होईल. मग आता फॉर्म भरत असताना आपण घ्यावायची काळजी बघा. स्क्रुटिनी होणार म्हणजे काय, ते काय तुम्हाला फिजिकली बघू शकता का की कुठला कॅन्डिडेट आहे, तो कसा दिसतो, त्याच्याजवळ नॉलेज काय आहे, तो बोलताना कसा बोलतो, तो बोलताना अडखळतो का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की तिथे फिजिकली तुम्हाला नाही बघू शकणार. मग सर तिथे ते काय बघतील, तर तुम्ही फॉर्म भरताना जो तुमचा बायोडेटा किंवा जे डॉक्युमेंट तुम्ही जे तिथे अपलोड करणार आहात तर ते डॉक्युमेंट अपलोड कुठे करायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तो फॉर्म भरताना तुमचं जे प्रोफाईल तुम्ही तयार करणार आहात बायोडेटा रूपमध्ये म्हणा किंवा तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्या रूपने, तो बायोडेटा तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग बनवायचं आहे. तुम्हाला जर बायोडेटा बनवता येत नसेल, तुम्ही जर आज बघितलं गुगलवर जाऊन तुम्ही जर टाकलं की प्रोफेशनल फॉर्मॅट ऑफ असं जरी टाकलं तुम्ही प्रोफेशनल फॉर्मॅट ऑफ बायोडेटा, तरी तुम्हाला n नंबर ऑफ फॉर्मॅट्स तिथे बघायला मिळतील. किंवा असं एखादी व्यक्ती, जाणकार व्यक्ती असेल, प्रोफेशनल असेल की जो बायोडेटा बनवण्यामध्ये खूप जास्त माहिर आहे, खूप जास्त महारत हासिल केलेला आहे, अशा लोकांकडे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अशा लोकांकडे जाऊन तुम्हाला तो बायोडेटा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस ती स्क्रुटिनी होईल त्याच्यामध्ये तुमचा बायोडेटा काहीतरी इफेक्टिव्ह आणि काहीतरी वेगळा ॲबनॉर्मल थोडासा त्या ठिकाणी वाटला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचे जे प्रोफेशनल एज्युकेशन्स असतील, प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये MBA, ICA असे काही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर समजा प्रोफेशनल क्वालिफिकेशन जर तुमचं असेल ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचे आहे. कॉलेजमध्ये असताना तुम्ही विद्यार्थ्यांनी खूप प्रोजेक्ट्स केलेले असतात, MBAचे विद्यार्थी असतील किंवा मग इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात किंवा जे नॉर्मल स्ट्रीमचे विद्यार्थी आहे, BA, BCom, BSc असे विद्यार्थ्यांनी काही प्रोजेक्ट्स, काही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन तुम्ही जे केलेलं असतं त्याचे काही सर्टिफिकेट्स जर तुम्हाला मिळाले असतील, त्या प्रोग्रामचा काही ID तुमच्याजवळ जर असेल तर डेफिनेटली ते पण तुम्ही तिथं मेन्शन करा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपला जो बायोडेटा आहे तो ॲज कम्पेअर टू अदर थोडासा वजनदार करायचा आपल्याला काम या ठिकाणी करायचं आहे. कारण कदाचित स्क्रुटिनी जेव्हा होणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा नक्कीच त्या ठिकाणी बेनिफिट होईल, हे लक्षात ठेवा. आता बघा डायरेक्ट लिंक, आता SBI.co.in वर तुम्ही जर गेलात तर तिथे तुम्हाला ऑफिशियली करिअरच्या या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तिथं अप्लाय करता येईल. पण मी एक डायरेक्ट लिंक इथं दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. या डायरेक्ट लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली जे म्हणजे अप्लाय करण्याचं जे पेज आहे त्या पेजवर तुम्ही या ठिकाणी जाणार. पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट असा आहे की आपण आतापर्यंत नेमकं ॲडची जी एलिजिबिलिटी आहे, कोण अप्लाय करू शकतं, एक्सपिरियन्स कसा पाहिजे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, हा पार्ट आपण बघितला. त्याच्या पुढच्या थोड्याशा गोष्टी अशा आहेत बघा की आता प्रत्येकाच्या मनामधला एक मेन प्रश्न काय असतो की मला जर जॉब मिळाला तर जॉब मिळाल्याच्या नंतर माझा जो स्केल आहे किंवा माझा जो पगार आहे तो किती असेल.
त्या बाबतीत थोडंसं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, जो पे स्केल आहे तो पे स्केल 1 ऑफिसरचा कन्सिडर केला गेलेला आहे. स्केल 1 ऑफिसर कन्सिडर केला असल्यामुळे 23,700 प्लस 1 इन्क्रीमेंट हे तुमचं बेसिक असणार आहे. त्याच्यानंतर तुमचे टीए डीए जे काही तुमचे अलाउन्सेस असतील ते तुम्हाला कन्सिडर करायचे त्या पेमेंटबद्दल, की तुम्ही जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असाल, त्याच्यानंतर ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी सिटीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमची सॅलरी किती असेल त्याचं एक प्रॉपर डिस्क्रिप्शन तुम्हाला जे आहे तर ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये आहे. त्याच्यामुळे ते नोटिफिकेशन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे. प्रोफेशन पिरियड, आता बघा जे IBPS PO SBI PO हे जे कॅन्डिडेट असतात यांचा प्रोफेशन पिरियड हा थोडासा जास्त असतो. काही ठिकाणी 1 वर्षाचा, काही ठिकाणी 2 वर्षाचा असतो. पण इथं जर तुम्ही बघितलं तर प्रोफेशन जो आहे तो फक्त 6 महिन्याचा आहे या सर्कल बेस ऑफिसरसाठी. म्हणजे जास्त प्रोफेशन किंवा जास्त ट्रेनिंगचं गरज या ठिकाणी नाही आहे, कारण तुम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स लोक आहात आणि असाल. त्याच्यामुळे एवढं जास्तीत जास्त तुम्हाला प्रोफेशन इथं द्यायचं त्यांनी काही विशेष लक्ष या गोष्टीकडे दिलेलं नाही आहे. फीस बघा, विद्यार्थी थोडासा फीसच्या बाबतीमध्ये खूप जास्त चिंतित असतो. बघा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं जे आपण म्हणतो तो पार्ट आपण या ठिकाणी बघू शकतो. जनरल EWS आणि OBC कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना 750 रुपये फी आहे. आणि जे रेस्ट ऑफ द स्टुडंट्स आहे, मग ते SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा अजून कुठल्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना नील आहे. कुठल्याही प्रकारची फीस इथं तुम्हाला पेड करायची नाही. मात्र बाकीच्या फॉर्ममध्ये आणि ह्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय करताना थोडंसं इथं चेंज असा आहे की तुम्ही इथं हा फॉर्म भरताना किंवा अप्लाय करत असताना तुम्हाला इथं काही डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड कुठली करायची, आता फोटो आणि सिग्नेचर हे तर ॲज युजल आहे, आपण प्रत्येक ठिकाणी अपलोड करतो. प्रत्येक फॉर्म भरताना आपल्याला आपला फोटो आणि साईन हे अपलोड करावे लागते. लक्षात ठेवा, फोटो आणि साईन हे जे 2 डॉक्युमेंट आहेत हे JPG फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. त्याची साईज किती असली पाहिजे, साईन बेसिकली 10 ते 20 KB मध्ये असली पाहिजे आणि फोटो जो आहे फोटो हा जवळपास 20 ते 50 KB या साईजमध्ये असला पाहिजे. आणि ते दोघंही डॉक्युमेंट जे आहेत ते JPG फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. ते आपल्याला अपलोड त्या ठिकाणी करायचे. त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन्स आहे ते फॉर्म भरताना पण तुम्हाला ते दिले जातात. त्याच्यानंतर अजून कुठले कुठले डॉक्युमेंट मला अपलोड करायचे, तर मला माझा ID प्रूफ आहे. ID प्रूफमध्ये मोस्ट प्रोबेबली आता आपण जर बघितलं तर पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, तो ID प्रूफ म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आता इथून पुढचे म्हणजे फोटो आणि साईन सोडून बाकीचे जेवढे डॉक्युमेंट आहेत हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. हे लक्षात ठेवा, PDF फॉर्मॅटमध्ये. आणि त्याची साईज किती असली पाहिजे, त्याची साईज मतलब ID प्रूफच्या पुढचे जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे या डॉक्युमेंटची साईज 500 KB पेक्षा जास्त नको, म्हणजे 500 KB पेक्षा त्याची साईज जी आहे ती कमी असली पाहिजे. आणि फॉर्मॅट जो आहे तो PDF फॉर्मॅट असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ID प्रूफमध्ये मोस्ट प्रोबेबली पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही कन्सिडर करू शकता. दोघांपैकी कुठलं तरी एक. ब्रीफ रिझ्यूम, मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना की आपला रिझ्यूम जो आहे तो खूप जास्त वजनदार असला पाहिजे. तसा एक रिझ्यूम तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो रिझ्यूम तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्येच डेफिनेटली अपलोड करायचा आहे. एज्युकेशनल डॉक्युमेंट जे काय एज्युकेशनल कुठले, तुमचं ग्रॅज्युएशन, आता समजा ग्रॅज्युएशन बेस रिक्रुटमेंट असल्यामुळे ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट्स आहे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे जे सर्टिफिकेट जे रिक्वायर्ड असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, अपलोड करायचे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं MBA झालं आहे, तुमचं ICWA झालं आहे, ICA झालं आहे, काही जे काही तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालेलं असेल त्या प्रोफेशनल क्वालिफिकेशनचे जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील, झालेलं असेल ते, तर त्याचेही तुम्हाला इथं प्रोफेशनल क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये ॲज युजल. जे IIB आणि CIIB ह्याच्या एक्झाम्स असतात प्रमोशनसाठी, जे आपले विद्यार्थी ऑलरेडी जॉईन असलेलेच विद्यार्थी या परीक्षेसाठी ॲप्लिकेबल आहे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी जर काही लोकांनी JIB CIIB जर समजा पास केलेली असेल, इफ एनी म्हणले, काही लोकांचे पास असतील काही लोक नसतील कदाचित, जर असेल तर तेही सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा पार्ट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे, कारण त्याच्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. कारण त्याचा जो मॅन्डेटरी फील्ड आहे ती मॅन्डेटरी फील्डच अशी आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्याच्यानंतर फॉर्म 16 किंवा सॅलरी स्लिप दोघांपैकी कुठलं एक डॉक्युमेंट तुम्ही जे आहे तर या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पार्ट अजून एक काय, तर 10वी किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट जे काही असेल, म्हणजे असेल तर दोन्ही असतात आपल्याजवळ, पण दोघांपैकी आयदर मार्कशीट अपलोड करा किंवा बोर्ड सर्टिफिकेट करा. हे कशासाठी, लँग्वेजची जी रिक्वायरमेंट आहे, मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलंय की 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या एक्झामिनेशनमध्ये मराठी हा सब्जेक्ट आपला असेल हे प्रूफ त्यांना पाहिजे, किंवा ते सिद्ध होण्यासाठी आपल्याला 10वी किंवा 12वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी काय करायचंय, अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा, फोटो आणि सिग्नेचर सोडून बाकीचे सर्व डॉक्युमेंट आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत.
आणि जॉबचं जे प्रोफाईल आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये एक प्रश्न आलेला आहे की सर आता सर्कल बेस्ड ऑफिसर ही रिक्रुटमेंट फर्स्ट टाइम आलेली, यांचं नेमकं जॉब काय असेल, यांना नेमकं कुठल्या प्रकारची कामं करायला लावतील. तर त्यांनी नोटिफिकेशनमध्ये स्पेशली असं मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं खूप काही टेक्निकल काम ह्या सर्कल बेस ऑफिसरला करायचं नाही आहे. जनरल कॅडर कन्सिडर त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की एक जनरल कॅडरचे जे काही कामं असतात तेच कामं या लोकांना असतील. ते स्पेसिफिकली त्यांनी डिझाईन केलेले असतील की आता इतके जे 3850 लोक जर तुमच्या बँकेत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये येत आहेत तर त्यांचं प्रोफाईल काय असेल ते तुम्हाला डेफिनेटली या 6 महिन्याच्या प्रोफेशनल ट्रेनिंगमध्ये ते प्रॉपरली तुम्हाला समजावून सांगतीलच, हे लक्षात ठेवा. आता व्हिडिओच्या शेवटी जाताना मी परत एकदा हेच सांगेल की जे लोक प्रायव्हेट सेक्टर किंवा RRBs मध्ये आहेत त्या लोकांनी प्रायोरिटी बेसवर चांगल्या प्रकारची एक अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आलेली आहे, तर त्या अपॉर्च्युनिटीचा किंवा त्या संधीचा लाभ तुम्हाला व्हावा आणि फायदा तुम्हाला व्हावा यासाठी लवकरात लवकर ॲज सून ॲज पॉसिबल हे फॉर्म तुम्ही फिल करायचे आहेत. आणि याच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेला जो पार्ट आहे तो परत एकदा सांगतो की जरी जे फ्रेशर लोक आहेत, जे फ्रेशर स्टुडंट्स आहेत, जे ह्या एक्सपिरियन्स असलेल्या कॅटेगरीमध्ये जर बसत नसतील तर अशा लोकांनी एक एवढं चांगलं काम करायचं आहे की आपल्या आजूबाजूचे कॅन्डिडेट असतील, आपले कोणी सिनियर्स असतील जे ह्या एक्सपिरियन्सच्या प्लॅटफॉर्मवर जर बसत असतील तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ म्हणा किंवा आपण जी आपल्या व्हॉट्सअपच्या किंवा टेलिग्रामच्या किंवा फेसबुकच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जी इमेज आपण शेअर केलेली आहे ती इमेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण त्यांनाही या गोष्टीचा लाभ मिळेल असं मला वाटतं या ठिकाणी. तर स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल बेस ऑफिसरचं हे नोटिफिकेशन किंवा ही रिक्रुटमेंट किंवा ही अपॉर्च्युनिटी जी तुमच्या समोर आलेली आहे त्या संदर्भात आपण हा आजचा आपला जो मेन सब्जेक्ट होता तो मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असतील, अजून काही प्रश्न असतील तर जसं की मी ऑलरेडी माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम कोणी बघत असेल आणि त्यांना जर परत एकदा मला काही प्रश्न विचारायचे असतील तर हा माझा नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. 75 88 07 65 86 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही डायरेक्टली कॉल करून किंवा मेसेज करून जे काही डाऊट्स तुमचे असतील, ज्या काही क्वेरीज तुमच्या असतील त्या तुम्ही मला विचारू शकतात. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आणि पुढचा जो काही टॉपिक असेल आपला तो टॉपिक घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येईल. बाय बाय, नमस्कार आणि सी यू इन द नेक्स्ट लेक्चर ऑफ साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात.